वेदाच्या समावेशाने वेदाच्या गुणांना येते श्रवण लक्ष्मी महालक्ष्मीची महादेवी महालक्ष्मीची महालक्ष्मीची विष्णू पत्नीची दिमे लक्ष्मी खुशीदात मालिका लवकर आवर हो आनंद कलेविषयी देवी मालिका लवकरावर किती रेंगाळते सगळं. पहिला तुझा तास गणिताचा आहे ना. हो गाई. आई बाईंनी सहलीविषयी विचारलं तर काय सांगू. मालविका उज्जैन आणि इंदोरला जायलाच हवं का अगदी तुला. अगं पण आई सगळ्या मैत्रिणी येणार आहेत ग. माझा खूप मोठा ग्रुप आहे आणि 12 तासांचा प्रवास आहे. खूप मजा येईल गाई प्लीज. हो ग पण 5,000 रुपये म्हणजे मालविका. आई मी कधी काही मागितलंय का तुमच्याकडे. हां माझ्या सगळ्या मैत्रिणी चांगले चांगले ड्रेस घालतात सॅन्डल्स घालतात. सगळ्या मैत्रिणींकडे मोबाईल आहेत. मी कधीतरी ह्या गोष्टींसाठी हट्ट केलाय तुमच्याकडे. हो ग राणी माहित नाही का मला ते. आपण एक काम करायचं का मालविका. हे बघ तुझ्या मैत्रिणी एकदाच्या पिकनिकला निघून गेल्या ना की तुला सुट्टीच असेल की नाही. आपण इथे खूप मज्जा करू धम्माल करू चालेल. कुठे इथे. हो म्हणजे बघ आपण नेहरू प्लॅनेटोरियमला जाऊ किंवा मत्स्यालय बघायला जाऊ राणीच्या बागेत जाऊ. अगं खूप नवीन नवीन गोष्टी आल्यात तिथे. मला नाही जायचं आहे तिकडे. दर मे महिन्याच्या सुट्टीत आपण तिथेच जातो. मला कंटाळा आलाय आता. मग एसएल वर्ल्डला जायचं का. नाहीतर आपण वॉटर किंगडमला जाऊ चालेल. वॉटर किंगडमला थंडीत कोणी जातं का आई. हो मग उज्जैनला काय उन्हाळा असणार आहे तिथे पण थंडीच असणार आहे. असू दे तरी सुद्धा मला जायचंय. मालविका तू पिकनिकला जात नाहीयेस. नाही मी जाणार आहे. प्रत्येक वेळेला हेच ऐकत असते. ह्याच्यासाठी पैसे नाही त्याच्यासाठी पैसे नाही तिथे जायचं नाही तिथे जायचं नाही. मालविका लहान आहेस का तू आता हट्ट करायला. हा बरोबर ना. आता ताई झाले मी मोठी झाले. हट्ट नाही करायचेत आता. सोनू झालं रागून झालं आईवर. नको का रागू इतकी. मी एक काम करते मी बोलते बाबांची. हा नक्की नक्की. चला पळा आता शाळेत पळा. थँक्यू बाई. गुड मॉर्निंग आशू. गुड मॉर्निंग. लवकर उठलीस तू. पहाटेपासून जागीच आहे. मग आपण निघू शकतो. मी मीराशी बोलली आहे ती लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आहे. एकदा का ब्लड टेस्ट झाली ना की मला कळतंय मला खूप घाई झाली आहे. गाडी काढायला सांगू. हो शुभू निघूया ना. मीता मला जरा बघ ऑफिसला जायचंय. मी येत नाहीये. असं काय करतोस. आपल्याला मीराकडे जायचंय शुभू.
हो पण मला सांग मी काय करू ग तिकडे येऊन म्हणजे माझं काय काम आहे शुभंकर अरे युरिन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय आता फक्त ब्लड टेस्टनी कन्फर्मेशन येणार आहे इतकंच पण त्या कन्फर्मेशन मध्ये 50% अनिश्चितता असेलच ना आणि ती मी नाही फेस करू शकत मी तर कारण त्या अनिश्चिततेचा अर्थ असेल मला पुन्हा एकदा त्या प्रोसेसमधनं जावं लागणार हे सगळं सोपं नाहीये ग माझ्याकरता तुला नाही कळणार व्हॉट इट इज टू बी अ डोनर हा सगळा प्रकार खूप मनस्ताप होतो खूप त्रास होतो मेंटली इमोशनली ऑलरेडी एकदा गेलोय मी त्या प्रोसेस मधनं 2 आधी किटी मग अश्विनी आणि शुभू ए शुभू आता नाही होणार आहे असं आता रिपोर्ट्स पॉझिटिव्ह येणार आहे माझी खात्री आहे मला माहिती आहे निसर्गाने ते दान माझ्या उंजळीत नाही घातलं जे खूप सहज सुंदर आणि उत्कट आहे ते असं बेतून ठरवून उसणं घ्यावं लागतं आपल्याला आणि तेही माझ्यामुळे मी तर तू आधी माझं एक शुभम आता असं काहीही होणार नाही तुला माहिती आता आपल्या सगळ्या वेदनांना एक गोंडस चेहरा मिळणार आहे आपल्या सगळ्या तडफडीला एक किलबिलाट देऊन हे सगळं शांत होणार आहे खरंच मग मी निघू विश मी लक हो ती औषधं बदलण्याची एवढ्यात गरज नाहीये तुम्ही असं करा गुरुवारी येते मी त्या हॉस्पिटलला व्हिजिटसाठी होय तेव्हा तिथे येऊन भेटा मला आपण तेव्हा बोलूया नाही काळजी करू नका तीच औषधं चालू ठेवा आत्ता हो ठीक आहे डोंट वरी या ओके मोस्ट वेलकम एवढं टेन्शन नको घेऊस नाही मी टेन्शन नाही घेतलंय ते ब्लड रिपोर्ट्स कधी येत आहेत असं झालंय आता मला तुझी घाई कळते मला म्हणून तर पॅथॉलॉजी लॅबला स्पेशल रिक्वेस्ट करून मी लवकर रिपोर्ट्स मागितलेत नाही तर एखादा दिवस तरी जातोच आणि नमिता एक मिनिट आणि तू काहीही निगेटिव्ह बोलणार नाहीयेस मीरा तूच मला सांगितलं होतंस ना युरिन टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळजवळ सगळं कन्फर्म असतं हो मी 99% मिळाले होते तो जो 1% आहे ना उरलेला तो राखून ठेवलेला असतो ग निसर्गाने म्हण नियतीने म्हण परमेश्वराने म्हण आणि त्या 1% काय आहे हे आपल्याला आधी नाही कळत हे बाईक माझं एवढंच म्हणणं आहे की धीर सोडू नको
आणि दोन्ही गोष्टींसाठी तयार राहा प्लीज. प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह. मीरा, तिला रिपोर्ट वाच ना. अंजू आटपलं का? उशीर होतोय मला. हो झालं. चहा ठेवला तुमचं? हा. मालू गेली का ग शाळेला? हो गेली. सकाळी उठायला फार त्रास देते हा ती, पण स्कॉलरशिपचा अभ्यास छान झालाय तिचा. आज सकाळी नजर फिरवली ना मी एकदा. काय म्हणा पण गुणी हो आपली मुलगी. हो का? मग अरे वा. मी चिडचिड करत असते सारखी. आणि अशा वेळी मी अडवलं की तुझं वाक्य काय असतं आठवतंय ना? काय? मांजरीचे दात मांजरीच्या पिल्याला लागत नाही. मग नाहीच लागत. हो पण मी काय म्हणते, पण आपल्याला अगदीच जमणार नाहीत का पैसे द्यायला? अंजू 5,000 रुपये म्हणजे काय खायचं काम आहे का? अगं तुझा नवरा घरामध्ये तुला प्रकांड पंडित वाटतो, पण बाहेर तो साधासा शाळा मास्तरच आहे, विसरू नकोस. आपण आणखीन 2 महिने काटकसर करूया ना, ती जबाबदारी माझी. हा तसंही आता काटकसरीनेच जगावं लागणार आहे. गेले काही महिने आशूमुळे खर्चाच्या बाबतीत आपण चांगलेच अगळपगळ झालो होतो. हो ना, तेही खरंच आहे म्हणा. नाही नाही म्हटलं तरी भाजी आणून टाकायची घरी. टेलिफोनचं बिल, लाईटचं बिल असं टेबलावर पडलेलं दिसलं की स्वतःच भरून टाकायचे. मग आता तूच सांग, कशाच्या भरोशावर एकरकमी 5,000 रुपये काढून द्यायचे आपण? अहो माझ्याकडे आहेत थोडे. अश्विनीमुळेच बाजूला टाकू शकले होते मी. तुम्ही तुमच्याकडची भर घाला ना, 5,000 होऊन जातील. तू भलत्या भरीला पाडू नको मला. 5,000 रुपये म्हणजे छोटी रक्कम नाही. आणि 5,000 रुपयावर भागणार आहे का? ती घरातून बाहेर पडेल तेव्हा 1,500 रुपये परत हातावर टेकवायला हवेत तिच्या. हो पण अंथरूण पाहून हातपाय पसरावेत. मुलांनाही तीच शिस्त असलेली बरी. उद्या ती मोठी झाली असेल, तिच्या नशिबात मिळालं तिला तर आनंदच आहे आपल्याला. मला पटते हो तुमचं म्हणणं, पण हिरमुसली होऊन जाईल पोर फार. अगं तिला ट्रिपसाठी नाही म्हणताना मला बरं वाटतंय. असं वाटतंय का तुला? दे डबा दे. हा नामदेव, काय म्हणाले रे अभ्यंकर वकील? अरे पुढची तारीख पडली. चल ठीक आहे, आता आपण काय करणार रे? लागेलच लवकरात लवकर निकाल. पण तू नर्वस नको होऊस, असं होतच राहतं. हा चल ठेवतो फोन. अच्छा. देवा, तू माझं मागणं पूर्ण केलंस. माझ्या श्रद्धेचं फळ माझ्या पदरात घातलंस. मी मरेपर्यंत तुझ्या ह्या कृपेची जाणीव ठेवीन. आजन्म अशीच तुझ्यावर श्रद्धा ठेवीन. बस आता यापुढे मला खरंच काही नको. तू कृतकृत्य केलंस मला. मी धन्य झाले. आमचं बाळ आशूच्या पोटात नीट वाढू दे. आता सगळी काळजी तुलाच. आलेस क्लासहून? पोचलीस ना वेळेवर क्लासला? हो बाई, सकाळी उठायला कटकट कटकट करत होतीस. ते राहू देत ग. तू बोललीस बाबांशी? कशाबद्दल? मालविका, बाबा म्हणत होते की ह्या वेळेला जमणार नाही पोहते, पुढच्या वेळेला बघ. मला माहितीच होतं बाबा असं म्हणणार ते.
चिडायला काय झालं तुला लगेच? आता पैसे नाही म्हटल्यानंतर काय उपाय असतो का बाळा? पुढल्या वर्षी बघू ना. पुढच्या वर्षी कुठून येणार पैसे? मला माहिती आहे, तर तुम्ही ठरवलेलंच आहे मला कोणत्याही सहलीला पाठवायचं नाही. गेल्या वर्षी पाठवलं नव्हतं तुला माथेरानला? गेल्या वर्षी दुष्यंत नव्हता, एकुलती एक होते ना मी. आता दुष्यंत आलाय तर तुम्हाला दोघांना दुष्यंतच आवडतो, मी कोणालाच नाही आवडत. एक धपाटा खाली ना पाठीत, आता तोंड वर करून बोललीस तर तू मलाच धपाटे घाल ग, मलाच मार तू. मालविका, अभिनंदन मीता. अश्विनी, तुझं पण अभिनंदन. पण तुम्हाला कसं कळलं? अगं तुझ्या आवाजावरच न्यूज कळली मला. ब्लड टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, प्रेग्नन्सी कन्फर्म आहे. मला तर खरंच आता काय करू आणि काय नाही असं झालंय. मग सगळ्यात आधी माझे तुम्हा दोघींना खूप खूप आशीर्वाद. आणि आता जे जे म्हणून करायचं ठरवलंस ना ते सगळं कर. माझी एक विनंती होती. बोल. मला ही बातमी सगळ्यात आधी किटीला द्यायची. तिने खरंच खूप मनाला लावून घेतलंय हे सगळं, आणि इतर कोणाकडून कळण्याआधी मला तिला हे सांगायचंय. आज इतका चांगला दिवस असताना तिचं नाव काढायची तरी काही गरज आहे का? जे काही झालं आजपर्यंत ते तुम्ही विसरून जा ना. काहीही झालं तरी किटीचं आणि माझं खूप वेगळं नातं आहे. ती एकुलती एक मैत्रीण आहे माझी, आणि आता समीर खेरीज या जगात मला तिच्याशिवाय कोणी नाहीये. प्लीज मला जाऊ द्या ना. ठीक आहे, जा तू. पण खरं सांगू का अश्विनी, आता तुझ्यावर किटीची सावली सुद्धा पडायला नको. पण तरीही तू जा. कळू देत तिला मला काय हवं होतं ते. थँक्यू. मी लगेच परत येते मग. जा तू.